गुड मॉर्निंग टू ऑल माय थर्ड इयर मायक्रोबायोलॉजी स्टुडंट्स. जस्ट लास्ट लेक्चर्समध्ये आपण एक नवीन पॉईंट स्टार्ट केला होता, तो म्हणजे मोड ऑफ ॲक्शन ऑफ अँटीमायक्रोबियल एजंट्स. आणि जस्ट प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण अँटीव्हायरल ड्रग्ज, एझीटी आणि अँटीफंगल ड्रग्ज, किटोनायझॉल्स हे दोन ड्रग्ज स्टडी केले होते. त्यांची मोड ऑफ ॲक्शन काय आहे, त्यांचं केमिकल स्ट्रक्चर, त्याचबरोबर इंट्रोडक्शन आणि यूज, ते दोन्ही ड्रग्ज कोणत्या डिसीजच्या अगेन्स्ट यूज केले जातात हे आपण जस्ट बघितलं होतं. आजच्या या लेक्चर्समध्ये आपल्याला एक प्रोटोझोअल ड्रग्ज त्याचबरोबर एक अँटीफंगल ड्रग्ज असे दोन डिफरंट टाईपचे ड्रग्ज आपल्याला आज स्टडी करायचे आहेत या लेक्चर्समध्ये. तर फर्स्ट आपण अँटी प्रोटोझोअल ड्रग्ज हे बघूया. तर यामध्ये अँटी प्रोटोझोअल ड्रग्ज म्हणजेच काय की अँटी प्रोटोझोअल ड्रग्ज are a class of medications used to treat infections caused by protozoa, which are single cell organisms that belong to the type of parasites. प्रोटोझोआ पासून जे तयार केलेलं जे ड्रग्ज आहेत किंवा अँटी प्रोटोझोअल ड्रग्ज म्हणजेच काय, मेडिकेशन्समध्ये यूज केले जातात. कशासाठी? तर टू ट्रीट इन्फेक्शन ट्रीट करण्यासाठीच यूज केले जातात हे ड्रग्ज. तर हे जे इन्फेक्शन्स आहेत ते प्रोटोझोआस कॉज करतात. ओके, आता प्रोटोझोआ काय आहे, एक सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स आहे आणि पॅरासाइट्स टाईप ऑफ पॅरासाइट्सपासून बिलॉंग करतात ते. म्हणजेच काय, प्रोटोझोआ इट इज अ ऑब्लिगेट इंट्रासेल्युलर पॅरासाइट्स. इंट्रासेल्युलर पॅरासाइट्स का म्हटले, कारण त्याला सर्वाईव्ह होण्यासाठी किंवा त्याचं इन्फेक्शन किंवा स्प्रेड होण्यासाठी त्याला एक पर्टिक्युलर पॅरासायटिक होस्टची रिक्वायरमेंट असते. तर दॅट्स वाय ही रिक्वायर्ड आर ऑल्सो कॉल्ड ॲज ऑब्लिगेट इंट्रासेल्युलर पॅरासाइट्स. ओके, अँटीप्रोटोझोआल म्हणजेच काय, सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे आणि हा ऑब्लिगेट इंट्रासेल्युलर पॅरासाइट्स आहे. पॅरासाइट्समध्येच हे काय होतात, सर्वाईव्ह होतात किंवा इन्फेक्शन थ्रू किंवा स्प्रेडिंगला, इन्फेक्शन स्प्रेड होण्यासाठी त्यांना पॅरासाइट्सच्या थ्रू काय होतात, ते स्प्रेड होतात. तर हे अँटीप्रोटोझोल ड्रग्ज काय आहेत ते आपण बघूया, किंवा कोणतं ड्रग आहे अँटीप्रोटोझोलमध्ये. तर आपल्या सिलेबसमध्ये अँटीप्रोटोझोल ड्रग म्हणून मेट्रॉनिडायझॉल हे एक ड्रग आहे. याच्यामध्ये काय सांगितले की मेट्रॉनिडायझॉल हॅज ॲक्टिव्हिटी अगेन्स्ट प्रोटोझोआन्स लाईक एंटाइम्यूबा हिस्टोलायटिका, गार्डिया लॅम्बिलिया and Trichomonas vaginalis, for which the drugs was first approved as an effective treatment. हे जे नावं सांगितलेली आहेत प्रोटोझोआन्स लाईक, म्हणजे हेच पॅरासायटिक किंवा पॅथोजेनिक पॅरासायटिक आहेत. ते पॅरासाइट्स आहेत. यांना त्यांची नावं आहेत एंटाइम्यूबा, हिस्टोलायटिका, गार्डिया लॅम्बिलिया आणि ट्रायकोमोनास व्हायजॅनिलिस. ऑब्लिगेट किंवा इंट्रासेल्युलर पॅरासाइट्स आहेत. तर ह्या पॅरासाइट्सना ट्रीट करण्यासाठी किंवा अशा पॅरासाइट्सनी जे इन्फेक्शन कॉज केलेलं आहे ते असे इन्फेक्शन ट्रीट करण्यासाठी अँटीप्रोटोझोल ड्रग म्हणून मेट्रॉनिडायझॉल यूज केलं जातं. आता इफेक्टिव्ह ड्रग्ज म्हणून यूज केलं जातं. Anaerobic bacteria which are typically sensitive are primarily gram-negative anaerobes belonging to the bacteroides and fusobacterium. Anaerobic gram बॅक्टेरिया जे असणार आहे, त्याचबरोबर मेट्रॉनिडायझॉल ड्रग्ज हे सेन्सिटिव्ह आहे ग्रॅम निगेटिव्ह अनारोब बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट. त्यामध्ये स्पेसिफिक नावं दिलेली आहेत अनारोब बॅक्टेरियाची, ते म्हणजे बॅक्टेरोइड्स आणि फ्युझोबॅक्टेरियम स्पेसीस. हे जे दोन ग्रॅम निगेटिव्ह अनारोबिक बॅक्टेरिया आहेत, ह्या बॅक्टेरियाचे इन्फेक्शन ट्रीट करण्यासाठी देखील हे मेट्रॉनिडायझॉल अँटीप्रोटोझोल ड्रग्ज यूज केलं जातं. तर इथे एक इमेज ॲड केलेली आहे. मेट्रॉनिडायझॉल ड्रग्ज ॲज अ टॅबलेट फॉर्ममध्ये म्हणून मार्केटमध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट आहे मेट्रॉनिडायझॉलची मोड ऑफ ॲक्शन. आता मोड ऑफ ॲक्शनमध्ये काय सांगितले, मेट्रॉनिडायझॉल डिफ्यूज इंटू ऑर्गॅनिझम्स, इनहिबिट प्रोटीन सिंथेसिस बाय इंटरॅक्टिंग DNA with DNA and cause a loss of helical structures and strand breakage. Therefore, it causes cell death in susceptible organisms. हे मेट्रॉनिडायझॉल्स काय होतं, डिफ्यूज ऑर्गॅनिझम्समध्ये डिफ्यूज झाल्यानंतर
प्रोटीन सिंथेसिस जे असणार आहे एका सेल्समध्ये, जे प्रोटीन सिंथेसिसचं काम सुरू असतं, ते प्रोटीन सिंथेसिस इनिबिट होतं. कशामुळं? बाय इंटरॅक्ट विथ DNA. DNA बरोबर इंटरॅक्ट होतं आणि हे प्रोटीन सिंथेसिस मेट्रोनिडायझल काय होणार आहे, DNA बरोबर इंटरॅक्ट होणार आणि ही प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस जी आहे ती सेलमधली ती इनिबिट होणार. आता हे प्रोटीन इनिबिट सिंथेसिस इनिबिट झालं की त्यानंतर काय होणार आहे की डबल स्टँडर्ड किंवा हेलिकल स्ट्रक्चर जे असणार आहे DNA मध्ये किंवा DNAचं, त्या DNA मध्ये जे बॉन्ड असणार आहेत किंवा स्ट्रँड्स जे प्रेझेंट्स असतात नायट्रोजन बेस पेयर्समध्ये किंवा शुगरमध्ये किंवा फॉस्फेट ग्रुपमध्ये जे स्ट्रँड्स प्रेझेंट असतात ते स्ट्रँड ब्रेक करतं आणि त्यानंतर म्हणजे ससेप्टिबल ऑर्गॅनिझम म्हणजेच काय की ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये ह्या पर्टिक्युलर टाईपच्या पॅथोजनचं जर इन्फेक्शन झालं असेल तर अशा होस्टच्या अंडर काय होणार आहे किंवा इनसाइड द बॉडी हे सगळे प्रोसेस होणार आहे मेट्रोनिडायझल त्या पर्टिक्युलर होस्टमध्ये गेल्यानंतर किंवा इंजेक्ट केल्यानंतर ही सगळी प्रोसेस होणार आहे. फर्स्ट आपण काय होणार आहे की डिफ्यूज होणार आहे ऑर्गॅनिझममध्ये हे मेट्रोनिडायझल. आफ्टर दॅट दे इनिबिट द प्रोटीन सिंथेसिस बाय इंटरॅक्टिंग विथ DNA. DNA बरोबर इंटरॅक्ट होऊन प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस स्टॉप होईल आणि त्यानंतर DNA हेलिकल स्ट्रक्चरमध्ये जे स्ट्रँड्स प्रेझेंट असणार आहे ते स्ट्रँड्स काय होणार आहेत, ब्रेक होणार आणि स्ट्रँड ब्रेक झाल्यामुळे काय होणार आहे की DNA डिस्टर्ब होणार आणि तिथं DNA डिवाइड किंवा जेनेटिक मटेरियल डिवाइड होणार नाही किंवा नवीन सेल्स फॉर्म होणार नाहीत आणि ऑब्व्हियसली काय होणार आहे, ऑफकोर्स इथं प्रिव्हेन्शन किंवा इन्फेक्शन जे असणार आहे ते स्टॉप होणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे मेट्रोनिडायझल इज ऑफ द नायट्रोइमिडायझल class. It inhibits nucleic acid synthesis by forming nitroso radicals which disrupt the DNA of microbial cells. जसं सांगितलं तुम्हाला की नायट्रोइमिडायझल क्लासपासून हे मेट्रोनिडायझल बिलॉंग आहे किंवा त्याचं क्लासमध्ये आहे हा मेट्रोनिडायझल आणि हा काय करणार आहे, न्यूक्लिक ॲसिड सिंथेसिस इनिबिट करणं म्हणजे स्टॉप करणं. प्रोटीन सिंथेसिस जसं इनिबिट होणार किंवा इंटरॅक्ट बरोबर DNA बरोबर इंटरॅक्ट होऊन प्रोटीन सिंथेसिस स्टॉप होणार, नंतर स्ट्रँड ब्रेक करणार, स्ट्रँड ब्रेक झाल्यानंतर सेल डिस्टर्ब होणार आणि सेल डिवाइड होण्याची स्टॉप होणार. सेम काय होणार आहे, न्यूक्लिक ॲसिड सिंथेसिस इनिबिट होणार, स्टॉप होणार बिकॉज ऑफ फॉर्मिंग ऑफ नायट्रोसो रॅडिकल्स. हे नायट्रोसो रॅडिकल्स फॉर्म झाल्यामुळे न्यूक्लिक ॲसिड्स काय होणार आहे, सिंथेसिस स्टॉप होणार किंवा डिवाइड होणं स्टॉप होतं आणि तिथं नवीन सेल्स फॉर्म होणं बंद होतं. आता हे जे ॲक्ट होणार आहेत मेट्रोनिडायझल ते ट्रोपोझॉइड्सवरती ॲक्ट होतात. हॅज नो इफेक्ट्स ऑन सिस्टवरती याचा काही इफेक्ट होणार नाही, फक्त ट्रोपोझॉइड्सवरती हे काय होणार आहे, ॲक्ट होणार आहे आणि त्याच्या अगेन्स्ट ते काम करणार आहे. दिस functions only occurs when metronidazole is partially reduced, and because these reductions usually happens only in anaerobic bacteria and protozoans, it has relatively little effect upon human cells or aerobic bacteria. अनारोबिक बॅक्टेरिया किंवा प्रोटोझोआच्या अगेन्स्ट हे काम करणार आहे. त्याचबरोबर इट हॅज रिलेटिव्हली लिटल इफेक्ट ऑन ह्युमन सेल्स और एरोबिक बॅक्टेरिया जे असणार आहेत त्याच्यावरती देखील हे मेट्रोनिडायझल ड्रग्स काम करणार आहे. नेक्स्ट आहे या मेट्रोनिडायझलचा पॉईंट, तो फ्लो डायग्राम इथं दिलेली आहे की त्याचे ॲक्शन कसे होणार आहे किंवा सिस्टवरती त्याचा काही इफेक्ट होणार नाही पण ट्रोपोझॉइड्सवरती त्याची ॲक्शन होणार आहे. तर मल्टीन्यूक्लिएटेड सेल्स ज्यावेळी ही डिवाइड होईल त्यामधून काय होणार आहे की नंबर ऑफ सेल्स काय होणार आहे, डिवाइड होणार आणि हे डिवाइड झाल्यानंतर काय होणार आहे, परत हे स्प्रेड होणार आहे इन्फेक्शन टू अदर ऑर्गन्स. मग ज्यावेळी हे ट्रोपोझॉइड्सवरती आपण जस्ट मेट्रोनिडायझलची ॲक्शन होणार म्हणून सांगितलं की मेट्रोनिडायझल्स इट ॲक्ट्स ऑन ट्रोपोझॉइड्स. तर ट्रोपोझॉइड्सवरती ॲक्ट झाली की काय होणार आहे, सेल डिवाइड किंवा काय म्हटलं आपण DNA सिंथेसिस किंवा न्यूक्लिक ॲसिड सिंथेसिस स्टॉप होतं आणि हे ट्रोपोझॉइड्स सिंथेसिस किंवा सिंथेसिस स्टॉप झालं की काय होणार आहे, तिथं सेल रप्चर होईल किंवा सेल डिस्ट्रॉय होईल.
तर अशा पद्धतीची एक मोड ऑफ ॲक्शनची इथं डायग्राम आहे. तर हे आपण बघितलं ते मेट्रॉनिडायझाल. मेट्रॉनिडायझाल काय आहे? एक अँटी प्रोटोझोअल ड्रग आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला एक बघायचं आहे अँटी फंगल ड्रग. आपण अँटी फंगल ड्रग्ज म्हणून लास्ट लेक्चरला किटोनायझॉल हे बघितलेलं आहे. तर अजून एक अँटी फंगल ड्रग आपल्या सिलेबसमध्ये आहे, ते म्हणजे ग्रिसिओफ्लुविन. आता ग्रिसिओफ्लुविन काय आहे? तर हे ग्रिसिओफ्लुविन ड्रगचं एक इमेज ॲड केलेली आहे, टॅबलेट फॉर्ममध्ये अवेलेबल आहे मार्केटमध्ये. आता ग्रिसिओफ्लुविनचं आपल्याला काय बघायचं आहे? फर्स्ट आपण इंट्रोडक्शन बघायचं. आता ग्रिसिओफ्लुविनमध्ये काय सांगितलेलं आहे? is an antifungal antibiotics first isolated from Penicillium species in 1939. एक गोष्ट लक्षात घ्या, ग्रिसिओफ्लुविन हे जे अँटीबायोटिक्स आहे एका दुसऱ्या किंवा एका फंगल स्पेसिसपासून आयसोलेट केलेलं आहे. त्या फंगल स्पेसिसचं नाव दिलेलं आहे पेनिसिलियम. पेनिसिलियम स्पेसिसपासून काय केलेलं आहे? ग्रिसिओफ्लुविन किंवा ग्रिसिओफ्लुविन का नाव दिले? तर पर्टिक्युलरली जे पेनिसिलियम किंवा फंगल स्पेसिसपासून हे आयसोलेट केलेलं आहे किंवा तयार केलं गेलेलं आहे हे अँटीफंगल ड्रग्स. त्या पेनिसिलियम स्पेसिसचं नाव आहे पेनिसिलियम ग्रिसिओफ्लुवम. तर ह्या स्पेसिस MCQला कदाचित क्वेश्चन येऊ शकतो की पेनिसिलियम ग्रिसिओफ्लुविम या फंगल स्पेसिसपासून हे अँटी फंगल ड्रग्स आयसोलेट केलेलं आहे, सिंथेसिस केलेलं आहे, म्हणून त्याला नावच ग्रिसिओफ्लुविन असं दिलेलं आहे, स्पेसिसचं नाव दिलेलं आहे. इन 1939 फर्स्ट आपण हे आयसोलेट केलेलं आहे. इट इज अ सेकंडरी मेटाबोलाइट प्रॉडक्ट्स. ओके, पेनिसिलियम ग्रिसिओफ्लुवम या स्पेसिसचं सेकंडरी मेटाबोलाइट्स प्रॉडक्ट आहे हे अँटीफंगल ड्रग्स. द कंपाऊंड इज इनसोल्युबल इन वॉटर. आणि हे ग्रिसिओफ्लुविन आहे वॉटरमध्ये सोल्युबल होणार नाही, पण स्लाइटली सोल्युबल इन इथेनॉल, मिथेनॉल, ॲसिटोन, बेन्झिन, CH3Cl, इथिल ॲसिटेट अँड ॲसिटिक ॲसिड्स. तर या केमिकल कंपाऊंड्समध्ये स्लाइटली सोल्युबल होतं हे ग्रिसिओफ्लुविन. इथं केमिकल स्ट्रक्चर्स मी ॲड केलेलं आहे, इथं बघू शकताय तुम्ही. तर इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की ग्रिसिओफ्लुविन हे अँटीफंगल ड्रग आहे आणि जस्ट पेनिसिलियम ग्रिसिओफ्लुवम या स्पेसिसमधून फर्स्ट टाइम इन 1939 आयसोलेट केलेलं आहे आणि मोस्टली ते वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे, पण सोल्युबल इन इथेनॉल, मिथेनॉल, ॲसिटोन, बेन्झिन, इथिल ॲसिटेट, ॲसिटिक ॲसिड, CH3Cl3 मध्ये सोल्युबल आहे. ओके, तर हे इंट्रोडक्शन होतं. आता नेक्स्ट पॉईंट आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन किंवा मोड ऑफ ॲक्शन ऑफ अँटी फंगल ड्रग्स. ओके, आपण काय बघतोय? ग्रिसिओफ्लुविन. ओके, ह्या ग्रिसिओफ्लुविनचा आता मोड ऑफ ॲक्शन काय आहे? तर फर्स्ट इथं फ्लो डायग्राम्स आहे, त्या थ्रू आपण जाऊया. एंटर्स द फंगल सेल, इंट्रासेल्युलर ॲक्शन्स. एंटर द फंगल सेल म्हणजेच काय की अशा एका पेशंटला जर एका पॅथोजेनिक फंगस ज्यावेळी इन्फेक्शन होणार आहे त्या पेशंटमध्ये जे इन्फेक्शन झालेलं आहे त्या एरियामध्ये ज्या फंगल स्पेसिस प्रेझेंट असणार आहेत किंवा ज्या फंगल स्पेसिसमधून जे इन्फेक्शन झाले त्या फंगल स्पेसिसमध्ये काय होतं, हे ग्रिसिओफ्लुविन ज्यावेळी इनसाइड द सेल जाईल, फंगल सेल्समध्ये जाईल, त्यावेळी काय होतं, इंट्रासेल्युलर ॲक्शन होणार आहे. काय बघायला लागलोय आपण? अँटीफंगल ड्रग म्हणून ग्रिसिओफ्लुविन म्हणायला लागलोय आपण. तर हे ग्रिसिओफ्लुविन काय होतं? फर्स्ट काय म्हटलं? एंटर्स द फंगल सेल. आता हे कुठल्या फंगल सेलमध्ये एंटर होणार आहे? तर ज्या पेशंटला एखाद्या पॅथोजेनिक फंगल स्पेसिसचं ज्यावेळी इन्फेक्शन होणार आहे किंवा झालेलं असणार आहे त्या पॅथोजेनिक इन्फेक्टिव्ह एरियामध्ये ज्या फंगल स्पेसिस प्रेझेंट असणार आहे त्या फंगल सेल्समध्ये हे ग्रिसिओफ्लुविन जाणार आणि त्यानंतर जी ॲक्शन होणार आहे ते आपण इथं बघायचे. फर्स्ट ऑफ ऑन binds to tubulin and prevents formation of microtubules, causes arrest of mitosis at metaphase stage. ओके, आता हे मायक्रोट्युब्युल्स काय आहेत किंवा ट्युब्युलिन्स काय आहेत?
काय म्हटलं आपण, एंटर्स द फंगल सेल्स म्हटले फर्स्ट पॉईंट. आणि नंतर काय, बाइंड्स टू ट्युबिलिन अँड प्रिव्हेंट्स फॉर्मेशन ऑफ मायक्रोट्युब्युल्स. आता हे ट्युबिलिन कुठून आलं किंवा मायक्रोट्युब्युल्स कुठून आलं, तर फंगल सेल्स डिवाइड होत असताना जी मायटॉसिस प्रोसेस होते, सेल डिव्हिजनची ही प्रोसेस आहे मायटॉसिस. ओके, आता फंगल सेल्स डिवाइड होत असताना मायटॉसिस ही सेल डिव्हिजनची प्रोसेस काय करते, फॉलो करते. आता मायटॉसिस मध्ये आपल्याला माहिती आहे की काय होतं, मायटॉसिस मध्ये 2 स्टेज असतात. एक न्यूक्लिक ऍसिडचं डिव्हिजन असतं, एक कॅरिओकायनासिस आणि एक सायटोकायनासिस, अशा 2 स्टेजेस असतात. आता कॅरिओकायनासिस मध्ये किंवा न्यूक्लिक ऍसिड सिंथेसिस मध्ये फर्स्ट ऑफ ऑल काय होतं, इंटरफेज आपण म्हणूया त्याला. इंटरफेज मध्ये काय होतं की क्रोमोझोम्स डिवाइड होतात, राईट. आता मेटाफेज कधी येते, प्रोफेज नंतर. तर प्रोफेज कधी येणार आहे, तर इंटरफेज मधली फर्स्ट जी क्रोमोझोम्स डिवाइडची जी फर्स्ट स्टेज आहे ती प्रोफेज आहे. ओके, प्रोफेज नंतर मेटाफेज, नेक्स्ट ॲनाफेज आणि लास्ट आहे ती टिलोफेज. आता प्रोफेज नंतर जी मेटाफेज जी क्रोमोझोम्स डिवाइडची जी स्टेज येते, आता ह्यामध्ये काय होतं, इथं आपण बघूया, मी इमेज ऍड केलेली आहे. ह्या मेटाफेजमध्ये काय होणार आहे की जे क्रोमोझोम्स आहेत ते सेंटरला येणार आहेत आणि कंडेस्ड फॉर्ममध्ये असणार आहेत. ओके, आता हे ट्युबिलियन्स म्हटलं आपण, ज्यावेळी फंगल सेल्समध्ये हे ग्रिसिओफ्लुविन अँटीफंगल ड्रग्ज ज्यावेळी एंटर होईल त्यावेळी काय होतं की इट बाइंड्स टू ट्युबिलियन म्हटले. तर ट्युबिलियन कुठं आहे तर आपण बघूया. ओके, मायक्रोट्युब्युल्स आणि स्टॉप और इनहिबिट द फॉर्मेशन ऑफ मायक्रोट्युब्युल्स म्हटले. आता हे जे सांगितलेले आहेत हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स आपल्याला जे इथं दिसतंय ते काय आहेत, ट्युब्युलिन किंवा ट्युब्युल्स आहेत ते हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स आहेत. इथं काय होणार आहे की ग्रिसिओफ्लुविन जे आपले ड्रग्ज आपण स्टडी करतोय ते काय होणार आहे, बाइंड होणार आहे. ह्या थ्रेड लाईक स्ट्रक्चरला किंवा ट्युब्युलिनला काय होतं, ग्रिसिओफ्लुविन येऊन बाइंड होणार आणि काय होणार इथं, इट इनहिबिट्स द सिंथेसिस ऑफ मायक्रोट्युब्युल्स. हे ट्युब्युल्सच फॉर्म न झाल्यामुळे काय होणार आहे तर क्रोमोझोम्सना काय होणार नाही, पुढची जी प्रोसेस असणार आहे म्हणजेच काय की क्रोमोझोम्स इथं सेंटरला आले, तिथं मायक्रोट्युब्युल्स फॉर्म झाल्यामुळे काय होणार आहे की इथं क्रोमोझोम्स डिवाइड होणार, हाफ क्वांटिटीमध्ये इकडं डिवाइड होणार, हाफ क्वांटिटीमध्ये इकडे डिवाइड होणार, राईट. मग ज्यावेळी हे ट्युब्युलियन्स जर फॉर्म झाले नाही तर काय होणार आहे, फोर्स सेंट्रिफ्युगल्स फोर्स काय इथं जे असणार आहे तो काय होणार आहे, फॉर्म न झाल्यामुळे इथं इथं स्टॉपच होणार आहे किंवा मेटाफेजच इथं काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. आणि मेटाफेज नंतर जी ॲनाफेज, टिलोफेज जी मायटॉसिसची जी क्रोमोझोम्स डिवाइड होण्याची जी प्रोसेस असणार आहे ती नंतर काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. त्याच्यामुळं सेल डिवाइड होणार नाही, फंगल सेल डिवाइड होणार नाही. त्याच्यामुळं इन्फेक्शन काय होणार आहे, ग्रिसिओफ्लुविन या ड्रग्जमुळं प्रिव्हेंट होणार आहे किंवा कंट्रोलमध्ये होणार आहे. फंगल सेल डिवाइड होणार नाही, इन्फेक्शन काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि कमी होत होत काय होणार आहे, ग्रिसिओफ्लुविनमुळं या ड्रग्जमुळं ते इन्फेक्शन प्रिव्हेंट होईल किंवा कंट्रोलमध्ये येईल. ओके, नेक्स्ट आहे पॉइंट, कॉजेस अरेस्ट ऑफ मायटॉसिस ॲट मेटाफेज स्टेज. जसं आपण बघितलं, दस इनिबिट फंगल सेल डिव्हिजन अँड फंजिसायटिक ॲक्शन्स. दस इनिबिट फंगल सेल डिव्हिजन, जस्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलं त्या पद्धतीनं की सेल मेटाफेजमध्ये काय होतं की सेल क्रोमोझोम सेंटरला आल्यामुळं आणि हे ट्युब्युलियन्सला आपलं ग्रिसिओफ्लुविन ड्रग्ज बाइंड झाल्यामुळे काय होतं की मेटाफेजमध्येच पूर्ण सेल डिस्टर्ब होते किंवा की डिस्ट्रॉय होते. त्याच्यामुळे जी नेक्स्ट फेज जी असणार आहेत सेल डिव्हिजनच्या किंवा मायटोसिसच्या त्या स्टॉप होणार आहेत आणि इथं फंगल सेल डिवाइड होण्याची इनिबिट होणार किंवा प्रिव्हेन्शन कंट्रोलमध्ये होईल. तर ही होती मोड ऑफ ॲक्शन ऑफ ग्रिसिओफ्लुविन. तर आजच्या या लेक्चर्समध्ये आपण 2 ड्रग्ज बघितले, त्यामध्ये फर्स्ट बघितलं मेट्रोनिडायझॉल्स आणि जस्ट बघितलेलं आहे ग्रिसिओफ्लुविन. तर इथं त्याचे यूज सांगितलेले आहेत, पर्टिक्युलर कोणत्या डिसीजच्या अगेन्स्ट आपण हे ड्रग्ज यूज करू शकतो. मायकॉटिक डिसीज ऑफ स्किन, तर इंटरनेट्सवरती याच्या भरपूर इमेजेस अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता. तर हे यूज ऑफ ड्रग्ज ऑफ ग्रिसिओफ्लुविन अँटीफंगल ड्रग्ज,
तर इथं दिलेले आहेत ते तुम्ही रीड करू शकताय. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण अँटीबॅक्टेरियल ड्रग स्टार्ट करतोय. थँक्स फॉर वॉचिंग.